नमस्कार. माझं नाव अण्णासाहेब गुंड, राहणार सुरतगाव, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव, हल्ली मुक्काम सोलापूर. मौजे सुरतगाव येथील काही शेतजमिनीचे झालेले घोटाळे, एकत्रीकरण आणि फाळणीबाराच्या नावाखाली जमीन हडप केलेले काही प्रकरण आहेत. त्याचा खुलासा सादर करतोय. मौजे सुरतगाव येथील भांडा सदाशिव गुंड यांच्या नावावर जुना सर्वे नंबर 31, जुना सर्वे नंबर 31 पोटीसा नंबर 1D यात 2 हेक्टर 2 आर क्षेत्र आणि सर्वे नंबर 31 मध्ये E2 यात 1 हेक्टर 57 आर असे टोटल मिळून 3 हेक्टर 52 आर जमीन, म्हणजे 7 एकर 71 आर 71 गुंठे 7 एकर 71 गुंठे जमीन होती. फाळणीबारा आणि एकत्रीकरणाच्या नावाखाली 157 तर आम्हाला मिळालं, पण 2 हेक्टर 2 आर मधले फक्त 50 आर हे फाळणीबारामध्ये फक्त 50 आर दाखवत आहे. एकत्रीकरणानंतर जे काय झालं ते 98 आर त्याला लागून आलं. 98 आर. आता 98 आर त्यात एक घोळ असा आहे की 31 मध्ये फक्त आमचे 2च सातबारे आहेत. 31 E2 97 आर, 31 1D 2 हेक्टर 2 आर. तर त्यात 31 क म्हणून 31 गुंठे दाखवले. आता हे क्षेत्र 32 सर्वे नंबरचं 31ला जोडलंय. आमचं क्षेत्र आमचं कमी करून आम्हाला जोडलंय, म्हणजे हिशोब घोळ बरोबर झालेला हिशोब घोळ करण्याचा. आता यात असं आहे की आमचं 2 हेक्टर क्षेत्र घेतलं आणि एकत्रीकरणात फक्त आमचं पडीक क्षेत्र, आमचं जिरायत क्षेत्र आहे, मध्यम जिरायत उल्लेख आहे तसा. तर 98 आर 2 हेक्टर 2 घेऊन 98 पडीक क्षेत्र आम्हाला लावलं. पडीक क्षेत्र इथं उल्लेख आहे. आता हे उलट आहे, तुम्हाला नाही दिसणार, इथं उल्लेख आहे. खाते क्रमांक 162 शिवारामा गुंड. मी दर्जेत नाव बोलतोय कारण आहे ते गेलेलं आहे ते बरोबर आहे. तर 1 हेक्टर 4 आर क्षेत्र यांच्या ह्यांनी हडप केलेलं आहे. आता त्याचं असं आहे की ह्यांचं क्षेत्र आहे, यांच्या सातबाऱ्याला बघायला गेलं तर यांचाही सातबारा आहे 3 हेक्टर 76 आर 76 आणि 78 आर 3 हेक्टर 78 आर यांच्या सातबाऱ्यात दाखवत आहे. आणि जबाब नक्कलमध्ये 31 मध्ये एकत्रीकरणापूर्वी 5 हेक्टर दाखवत आहे. 5 हेक्टर म्हणजे हे 5 हेक्टर ह्यांना लागलं कुठून? सर्वे नंबर मध्ये तर एकत्रीकरणापूर्वी तेवढं आमचं एवढं कमी होतंय. का कमी झालंय? आता हे तसं उघड आहे. क्षेत्र लपवण्यासाठी या क्षेत्रामध्ये अजून एक जण, आता नाव घेत नाही त्याचं, माझं काय गरज नाही त्यांना नाव घ्यायचे, त्या माणसाचं क्षेत्र सर्वे नंबर सातबारे आहेत, सर्व आहे, त्या माणसाचं नावच नाही आहे. कशाला? या जबाब नक्कलवर त्याचं नावच नाही आहे. हे लागलेलं क्षेत्र गायब करण्यासाठी, हिशोबाची थाळेबंद बनवण्यासाठी या लोकांनी असा घोळ केलाय. तो करणारा बी तरेबाज डोक्याचा होता, पण सापडणारा कसंही सापडतो. चोरी करणारा माणूस कुठं ना कुठं तर चुकतोय. आता एवढं क्षेत्र
2 हेक्टर 4 आर म्हणजे कमीत कमी 2.5 एकर क्षेत्र. माझ्या माहितीच्या हिशोबाने 2.5 एकर क्षेत्र ना फाळणीबालात जातंय ना एकत्रीकरणात जातंय. आता माझे म्हणणं सांगितल्याप्रमाणे आमच्या घरी प्रॉब्लेम असल्यामुळे ह्या लोकांनी चोरी केली, क्षेत्र चोरी केलं. त्यात बघायला गेलं काही गोष्टी अशा आहेत, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी सांगितलंच होतं. हा हिस्सा फॉर्म नंबर 4 ह्याच्यामध्ये येतं ओरिजिनल दस्तावेज, ओरिजिनल 681 आणि ओरिजिनल दस्तावेजमध्ये एवढ्या खाडाखोड आहेत, एवढ्या खाडाखोड, हे सगळे खाडाखोड. क्षेत्र लपवण्यासाठी चोरी केलेलं क्षेत्र मिक्स करण्यासाठी काही खाडाखोड झाली त्यांच्या हातून, पण ते बदलता आलं नाही त्यांना. ओरिजिनल कागदपत्रावर एवढी खाडाखोड आणि आमच्या क्षेत्रावर खाडाखोड, दुसरं कोणाच्या नाही. आता त्यात अजून एक विषय आहे की 48 गुंठे आता ह्यांना एकत्रीकरणात 48 गुंठे धोंडीबा रामागुंडाकडनं आले. 48 गुंठे सर्वे नंबर 31 मधले 48 गुंठे. आता इथं लिहिलेलं आहे त्यांनी, सर्वे नंबर 31 48 गुंठे. पण मनोहर धोंडीबा, चला धोंडीबा रामागुंडाच्या नावावर मनोहर धोंडीबा गुंडाच्या नावावर 48 गुंठे, त्यांचं 48 गुंठे शिवारामागुंडाला लागलेलं आहे. पण सातबाऱ्याची पाहणी केली, सगळे केलं असता मनोहर धोंडीबा गुंडाच्या नावावर 31 सर्वे नंबरमध्ये क्षेत्रच नाही आहे. म्हणजे म्हणतो ना, चोरी केलेला माणूस कुठं ना कुठं पकडला जातो. 31 सर्वे नंबरला त्यांचं क्षेत्रच नाही, त्यांचं क्षेत्र आहे 32 सर्वे नंबरला. 31 सर्वे नंबरमधून कुठून आलं? आता त्यांनी 31 सर्वे नंबरचं क्षेत्र, धोंडीबागुंडाचं क्षेत्र ह्यांना लागलं म्हणतं, ह्यांचं त्यांना लागलं म्हणतं. पण ते 48 गुंठे 3दा फेरबदल होते, पण ते 48 गुंठेच राहते, 2दा फेरबदल झाला त्याचा. मुश्किल आहे. मी ठामपणे सांगतो म्हणलं तर अजून एक कागदपत्र, जुने कागद 1955चं कागदपत्र माझ्याकडे आहे. 1954-55चं कागदपत्र माझ्याकडे आहे. खसरा पाहणी पत्रक. ह्यात बघायला गेलं तर शिवाजी रामागुंडाचं, ते रामाबाळाच्या नावावर शिवाजी रामागुंडाचं 10 एकर 37 गुंठे एवढी जमीन आहे त्याच्यावरती. मग 5 हेक्टर त्यांच्या नावावर कसं लागतंय? 5 हेक्टर म्हणजे 12.5 एकर, 10.5 एकर आहे, 12.5 एकर यांच्याकडे कसं लागलं? काय सगळे चोर आहेत. आता कुणाला काय बोलण्यात अर्थ नाही, चालू तर आहे त्याचं. पण एक विश्वास माणसाचं, कसं माणूस ठिकाण्यावर नसताना लोक काय काळाबाजार करतात. अधिकारी वर्ग पैशाच्या लोभापोटी, त्या काळात चाललेला अधिकारी पैशाच्या लोभापायी हे सगळे कारस्थाने केलेले आहेत. त्या काळात जे गबरगंड होते, पैसे दाबून वगैरे आपल्या नावाने केलेलं आहे. असं नाही म्हणता माझं क्षेत्र एकत्रीकरणात फाळणी बारामध्ये 7 एकर क्षेत्र गायब झालेलं आहे. कागदपत्र, जे जुने कागदपत्र, तर त्याला कोणी काय करू शकत नाही, जुने कागदपत्रावर आहे. आता काही लोक आहेत की तुमचा सातबारा दाखवा. आता यामध्ये बी एक विषय झाली की ज्यावेळेस मी काढायला चालू केलं तर त्याच्या कोणाच्या हिश्श्याला गेलं, त्यांचं क्षेत्र विकून टाकलं. म्हणजे जो भोगल तो भोगल, त्याला माहित होतं निघणार आहे.
त्यांना सगळ्याला माहीत आहे हे चोरी केलेलं आहे. त्यांना सगळ्याला माहीत आहे हे क्षेत्र लाटलेलं आहे सगळ्याच. सगळं माहीत आहे त्यांना. ते विकून टाकलं त्यांनी. आता काही असं आहे, हे झालेलं पहिल्याचं आहे झालेलं. पण ठीक आहे. वेळ आहे, कायदा आहे. कायद्याच्या परीने जे काय होईल ते मी तर करू लागलोय. पण नाही, असं नाही करायला पाहिजे. आज मी काढालो, आज त्यांना मी दुश्मन वाटतो. अरे बापरे, माझं क्षेत्र यांनी काढून. पण तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला काहीच माहीत नाही. तुमच्या वाडवडिलांनी काय काय केलंय. आता सगळे आहेत 20, 21, 31, 32 काय काय केलं तुमच्या वाडवडिलांनी. आता कुणी केलं, वडिलांनी केलं, आजोबांनी केलं. त्यांनी नाही फेडलं तर तुम्हाला तर फेड आहेच त्याची. फेडावं तर लागणारच आहे. जे केलेलं निस्तरावे तुम्हालाच लागणार आहे. आज तुम्ही वावरताय, करताय. काही लोकांना एवढं ठीक आहे चला, जसं की काय होईल, बोललो त्याला, बाबा तुमचं क्षेत्र एवढं निघतंय, माझं क्षेत्र तुमच्याकडे निघतंय, बोललो. बोलून जर प्रश्न सुटत असेल, याला काय वाटतंय की ह्यांनी बोलतंय म्हणजे ह्याच्याकडे काय कागदपत्र नाही, ह्याचं काही होत नाही. माझं म्हणणं असं होतं की कसं आहे, कोर्ट कचेऱ्या म्हणलं तर आज पाण्यासारखा पैसा जातो. माझा तर जाणारच आहे. आता एकाने जर कॉम्प्रोमाइज दुसऱ्याचं जाणारच आहे. पण कसं कुणाचा खर्च होऊ नये, कुणाला नुकसान होऊ नये, या बाबतीत मी बोलत होतो. ठीक आहे, तुमच्याकडे एवढा आहे ना, एवढं असंही बोलणं झालं माझं, तुमच्याकडे एवढा आहे ना, एवढं देऊन टाका, तेवढं राहू द्या तुम्ही. नाही नाही नाही, हे कसं आहे, मॉडेल पण वाकणार नाही. शेवटी ठीक आहे, जसं जसं न्याय होईल त्या हिशोबाने करू. तर त्या संदर्भात असेही काही लोकांचे व्हिडिओ टाकल्याबरोबर काही लोकांचे असं कसं काय आमचं निघतंय, आमचं आहे, आमचं वाडवडिलाचं आहे. अरे तुझ्या वाडवडिलांनी काय घोटाळा करून ठेवला आहे ते तुला माहीत आहे का? विचार आई वाडवडिलांना की बाबा हे क्षेत्र आपलं होतं का? कागदपत्र काढा. कागदपत्र, जुन्या कागदपत्र, आपलं क्षेत्र किती होतं, आपल्याला वाढीव किती आलं, कुणाचं आलं, ते बी लक्ष ठेवा. कसं एखादा गप बसू शकतो. मी तर पूर्ण झालेला आहे. माझा तर पूर्ण परिपक्व झालेला आहे. मी तर काढणारच. भले यात आता काही लोक धमकी देऊ लागले, असा करतो. हा करा. मी हर गोष्टीला तयार आहे. हर गोष्टीला. पण मी कुणाला सोडणार नाही. माझं क्षेत्र मी काढून घेणार. गोडीने आले गोडीने, कायद्याने आली कायद्याने. आता काही लोकांचे माझे जागेवर घरं होते. आले गोडीने, बाबा माझ्याकडे एवढं नाही, एवढं देतो, एवढं नाही, एवढं देतो. ठीक आहे बाबा. किती देतो तेवढं? हां चल. तू एवढं देतो, चल. देऊ टाकलं सगळ्याला. आज गोडीने काम झालं. भांडण करून कोर्ट कचेरी थांबत नाही. म्हणून गोडीने ठीक आहे बा, तुझंही नुकसान नको, माझंही नुकसान नको. पण शेवटी कसं आहे, आता करायचं झालं तर दोन्ही. आता मला काढायचंच आहे, मी कसंही काढणार. गोडीने काढणार नाही, मग तर कोर्ट कचेरी आहे. कुठं पण जायचं, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, तिथं पण आपली तयारी आहे. आता बाकी तुमच्या मर्जीवर डिपेंड आहे. काय करायचं तुम्ही ठरवा. नमस्ते.